आणि आता बातमी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यासंदर्भात। आता जास्त काम करणं शक्य नाही, नव्या पिढीला संधी मिळावी। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याकडून राजकीय निवृत्तीचे संकेत देण्यात आलेत का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। आरोग्य चांगलं नसेल तर सत्ता आणि पदाचा उपयोग काय, असं देखील गडकरी म्हणाले। इतकंच नाही तर सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला देखील गडकरींनी दिलाय। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहां पैदल ही जाना है। मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे। आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचं आहे। खरं म्हणजे मी प्रेरणा स्तोत्र वगैरे काही नाही आहे, आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही। ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं। मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे। नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढतं आहे। रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा। कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे। जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे। इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे? बरोबर, गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार। खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है। सजन रे झूठ मत बोलो, आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला?